कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी माधोरे हे जे हत्तीन आहे, हे शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावचा जो मठ आहे, या मठातून वनतारामध्ये नेण्यात आली. त्याबद्दलच्या बातम्या, त्याबद्दलचा जनतेचा आक्रोश आणि सर्व लोकांच्या डोळ्यातले अश्रू त्या माधोरी म्हणजेच महादेवी हत्तींवरती असणारं प्रेम आणि तिला नेताना लोकांचा असणारा जो काही आक्रोश होता, ज्या भावना होत्या, जे काही त्यांचं दुःख होतं, वेदना, त्यांच्या आतून येणाऱ्या ज्या भावना होत्या, ते फक्त माणसांच्याच होत्या नव्हे तर त्या महादेवीच्या पण होत्या. मुकं जनावर असलं म्हणून काय झालं, त्याच्याही डोळ्यामधून पाणी थांबत नव्हतं. माहूत रडतोय, हत्तीन रडते, तिथले गुरु रडतायत, सगळे शिष्य रडतायत, सर्व गाव रडतोय, लहान मुलं रडतायत, मोठी माणसं रडतायत. तेही कोणासाठी? एका मुख्य जनावरासाठी. आणि मुख्य जनावर कोण आहे तर ती आहे महादेवी म्हणजेच माधुरी, ती हत्तीन. मागील 33 वर्षापासून त्या मठामध्ये असणारी हत्तीन ही त्या गावकऱ्यांची लेक आहे, गावकऱ्यांच्या कुटुंबातील एक पार्ट आहे, त्या कुटुंबाचा एक भाग आहे, असं ते व्यक्त होत आहे. परंतु वनतारामध्ये नेण्याची ही जी प्रोसेस होती ती कायदेशीर होती. आपण कायद्याच्या चौकटीत आहोत मानूया, पण भावनेचं काय? 33 वर्षापासून जे लोक त्यांच्यासोबत त्या महादेवी हत्तींसोबत होते, तिला खोबीव घालायचे, तिचे लाड करायचे, हत्तीन पण लढीवाळपणे त्यांच्यासोबत राहायची. त्या हत्तीला त्यांचा त्रास होत असेल, तिथल्या लोकांचा त्रास होत असेल, मंदिरातील काही लोकांकडून त्रास होत असेल, तिला खायला वेळेवर देत असतील किंवा तिला शारीरिक इजा पोहोचत असतील, तर हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत शेवटी. आणि त्या प्रश्नांवरूनच तिला वनतारामध्ये नेण्यात आलं. तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतील, परंतु हे जेव्हा नेण्यात आलं तेव्हा नेताना ही जी रडापड पाहत होतो ती खरोखरच एखाद्या सजीव माणसासाठी सुद्धा तितकी होत नाही तितकी हत्तीनेसाठी झाली. आणि या वनतरामध्ये नेण्यासाठी कारण लावण्यात आलं की तिथे सर्व सुविधा आहेत, असतीलही, तिथे फॅसिलिटी सगळ्या असतीलही, परंतु तीही सुखी राहू शकणार नाही आणि तिथले लोकही सुखी राहू शकणार नाहीत. याचं काय? या संदर्भामध्येच कोल्हापूरच्या जनतेने रस्त्यावरती उतरून सुद्धा आंदोलन केले. परंतु राष्ट्रपती मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. सतेज पाटील आणि ऋषिराज पाटील या दोन नेतृत्वाने जनतेच्या मनातला हा भाव टिपवून त्यांनी ही स्वाक्षरी मोहीम पुढे आणली. आणि पाहता 2.25 लाख लोकांनी त्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. आणि आम्हाला काहीही माहीत नाही, आमची महादेवी म्हणजे माधोरी हत्ती आम्हाला परत द्या अशी त्यांनी आर्त हाक दिली आहे. आता काय होईल? बातम्या सुद्धा सुरू झाल्यात, वनतराची टीम आली, जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली आणि परत आता आपल्याकडे ती माधुरी आपल्याकडे परत मिळणार आहे असे चर्चा होऊ लागली. पण नेमकं आता मीडियाला हाताशी धरून, मीडिया पण त्यांचाच आहे, जनतेला फसवल्या गेलं की काय असाही सध्या लोकांचा म्हणजे यातून सूर येतो आहे. कारण परत येत आहे तर कधी येत आहे परत हे नाही सांगण्यात आलं. परत कधी आणण्यात येणार आहे, का वातावरण शांत करण्यासाठी हे स्टेटमेंट केले गेले हेही माहिती नाही. पण 2.25 लाख लोकांचं मत जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा वरून कुठून तरी निर्णय घेतला जाईल असंही बोललं जात आहे. खरं तर यामध्ये आपण मानसशास्त्राचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येतं की माणूस म्हणजे मनुष्य खूप चांगली स्मरणशक्ती आहे म्हणून आपला गवगवा करतो. पण हत्ती एक असा प्राणी आहे की जो 20-25 वर्ष आपल्या स्मरणामध्ये एक व्यक्तित्व लक्षात ठेवू शकतो. तो जर आपल्या कळपापासून दूर गेला तर त्या कळपातील 20 तो आपल्या सोबत्यांना म्हणजे हत्तींना तो लक्षात ठेवू शकतो, स्मरणात ठेवू शकतो. आणि इतकंच नव्हे तर त्याची स्मरणशक्ती इतकी चांगली असते की तो जर एकदा जीव लावला त्या जागेवरती राहणं पसंत करतो. जर त्या जागेवर खूप दूर नेलं तर तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून तो आपल्या मूळ जागी येतो. हाही हत्तीचा इतिहास आतापर्यंत आहे. मग आता वनतारामध्ये महादेवी हत्तीन खरोखरच सुखी असेल का, आनंदी असेल का, प्रसन्न असेल का? का ती सगळ्या गोष्टी तिथल्या फॅसिलिटी पाहून ती इथलं नांदणीचं जे काही ती लोकांचं प्रेम विसरू शकेल का? हे कदापि होऊ शकणार नाहीये. ही माहिती आहे, परंतु म्हणतात ना, सत्तेपुढे किंवा पैशापुढे किंवा न्यायालयापुढे काहीही चालत नाही. अशीच वेळ आलेली आहे की काय नांदणी ग्रामस्थांवरती म्हणायला हरकत नाही.
अहो, ते व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. अशी कोणती घटना होती की या घटनेमुळे लोकांच्या मनामध्ये इतक्या भावनाविव्हळ झाले, लोक रडायला लागले. गुरुजींचं तर काय, गुरुजींनी अन्न पाणी सोडलं आणि हत्तीने सोडलं. जेव्हा ती जायचा दिवस होता तर तिने अन्न घेतलेलं नाहीये. गुरुजींनी तिच्या मुखामध्ये पेरू दिला, तोही तिने खाली ठेवला. तिला माहिती होतं की मला आता यांच्यापासून दूर जावं लागत आहे. खरं तर मनुष्य आणि प्राणी यांच्यामधला हा विषय आहे. खूप वर्षापूर्वी, म्हणजे मागील 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की एका गर्भवती हत्तीणीला तिच्या त्या अननसाच्या माध्यमातून स्फोटकं देण्यात आलेली होती आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुद्धा या सगळ्या लोकांना, म्हणजे भारताबाहेरच्या लोकांना, प्राणीप्रेमींना दुःख झालं होतं. आज प्राणीप्रेमींना दुःख झालेलंच आहे, पण ते दुःख कोणी ऐकायलाच तयार नाहीये. मीडियामध्ये दाखवल्या जात आहेत, पण मीडियामध्ये सुद्धा नेमकं संभ्रम अवस्था आहे. या लोकांना तिथले म्हातारे कोतारे रडतायत हो. तिथल्या लहान मुलांना अन्न सुद्धा गोड लागत नाहीये. ती म्हणत आहेत की आम्हाला पुन्हा 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 त्या माधुरी हत्तींकडे न्या. मित्रांनो, हे सगळं आपण पाहतो तर एक लक्षात येतं की या सगळ्या घटना आपल्या जवळ घडलेल्या नाही आहेत, पण संवेदनशीलता काहीतरी असते. ती घटना घडल्यानंतर त्या घटनेपासून हजारो किलोमीटर दूर असणारे सुद्धा आज प्राणीप्रेमी किंवा त्या सगळ्या बाबींवर प्रेम करणारे लोक त्याबद्दल आवाज उठवत आहेत. ते आपलं म्हणणं सोशल मीडियातून मांडत आहेत. तर खरंच हे हत्तीन, माधुरी म्हणजे महादेवी परत येणार आहे का, हा विश्वास कोण देणार आहे? नेमकं काही दिवसानंतर विसर पडेल म्हणून ते थांबलेत का? तसंही काय आहे का? तर काय माहिती नाही. परंतु त्या संस्थांमधल्या गुरुजींना जे दुःख होत आहे, शिष्यांना जे दुःख होत आहे, आणि या हत्तीला दूर नेऊन वनतरातल्या लोकांना कोणता आनंद होत आहे, ते तर म्हणतात आम्ही चांगल्या सुविधेसाठी केलेलं आहे. पण काय घडेल आणि त्यातून त्यांना पुढे काय मिळवायचं आहे हे माहिती नाहीये. पण वनतारा एक प्राण्यांसाठी त्यांनी उभं केलेलं आहे झोप, परंतु ती सुखी नव्हती का? तर ती नेमकं सुखी होती असंही आतापर्यंत दिसतं. म्हणूनच मी शेवटचं इतकं सांगू इच्छितो की हत्ती आणि माणूस यांच्यातलं असणारं नातं हे कधी दुरावलं जात नाही, कधीही ते विभक्त होत नाहीये. आणि महादेवी आणि तिथल्या नांदणीकरांचं जे प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, एकमेकांबद्दलचा घट्ट विश्वास आहे, तो तर कायमचा आहे. त्यामुळे त्या गावकऱ्यांसाठी आणि त्या माधुरीसाठी, महादेवीसाठी ते दोघांना पण एकत्र आणणं गरजेचं आहे. आपल्याला बोलता येतो, आपण बोलतो, मत व्यक्त करतो, मत मांडतो, आक्रोश करतो, पण त्या बिचाऱ्या महादेवीचं काय? मुख्य प्राण्यांना बोलता येत नाही. तिच्या आसवांच्या माध्यमातून, त्या डबडबत्या डोळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आणि कळायला मिळालंय की खरोखरच ती सुखी नाहीये, समाधानी नाहीये. तिचं जीवन, तिचं वैभव, तिची प्रसन्नता सगळं हरवून बसलेली आहे. जर लवकर नाही आणलं, तिच्या आरोग्यासाठी सुद्धा ते योग्य ठरणार नाहीये. यामुळे लवकरच प्रशासनाने असेल किंवा वनतराच्या टीमने असेल हा निर्णय घ्यावा. यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, अनेक पॉलिटिकल पर्सननी प्रयत्न केला, आनंद अंबानीसोबतही बोलणं झालं, परंतु आम्हाला आनंद कधी होईल तर ती परत आल्यावरच होईल. त्यामुळे यामध्ये कोणाबद्दलही दोष न देता त्या दोघांना, गावकऱ्यांना आणि महादेवीला एकत्र आणण्याचा विचार करूया. यासाठी सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. आपणही याबद्दल दखल घ्याल आणि लवकरात लवकर निर्णय घ्याल ही आशा व्यक्त करूया. आणि महादेवीच्या डोळ्यातलं पाणी कसं थांबते याची वाट पाहूया. इतकंच मित्रांनो. तुम्हालाही याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि महादेवीची आपण वाट पाहूया, प्रतीक्षा करूया.